वांद्रे परिसरामध्ये वर्षा गायकवाड यांचे ईदच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांनी बॅनर्स फाडल्याचा काँग्रेसचा आरोप। वांद्रे पूर्व भागामध्ये पैशांचा पाऊस पडतोय म्हणून गुंडगिरी सुरू। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप। काँग्रेसचे ईदच्या शुभेच्छा देणारे फलक फाडल्यामुळे वांद्रे परिसरामध्ये राजकीय तणाव। झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडल्याचा प्रत्यक्षदर्शींचा सूर। मोहम्मद इद्रेसी यांचा आरोप। पोस्टर फाडणं हा बालिशपणा, जनता त्यांना धडा शिकवेल। वांद्रेमधील पोस्टर वॉरवरती खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। राहुल नार्वेकर यांच्या घराबाहेर काँग्रेसचं आंदोलन। संजय गायकवाड यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की। वर्षा गायकवाड, राखी जाधव, असलम शेख, अमीन पटेल पोलिसांच्या ताब्यात। मुंबईमध्ये शिवसेनेच्या महिला सेनेचं काँग्रेसच्या विरोधात जोडे मारो आंदोलन। सुनील केदार यांनी लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या बेताल वक्तव्याचा केला निषेध। गणेश विसर्जनानंतर मुंबईच्या जुहू समुद्र किनाऱ्यावरती स्वच्छतेचा उपक्रम। गायक उत्कर्ष शिंदे यांची उपस्थिती। मुंबई विद्यापीठ आणि विल्फ्रिड कॉलेज त्यासोबतच रॉयल कॉलेज मीरा रोड, NL डालमिया कॉलेजच्या NSS युनिटच्या विद्यार्थ्यांचाही उपक्रम। अंधेरीमध्ये आज रात्री 8 पासून उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। दुरुस्तीच्या कामांसाठी अंधेरीमध्ये 18 तास पाणी पुरवठा नाही। मुंबई ते मांडवाच्या दरम्यान धावणारी रोरो बोट रेवदंड्यापर्यंत नेण्याचा निर्णय। त्यासाठी 175 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी। त्यामुळे मुंबई ते रेवदंडा हे अंतर 4.5 तासांवरून अवघ्या 2 तासांवरती येणार। लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 वर्षांमध्ये स्वतंत्र डबा तयार करा। न्यायालयाचे रेल्वे प्रशासनाला आदेश। तर नवीन डबा उपलब्ध होईपर्यंत ज्येष्ठांना मालडब्यामधून प्रवासाची मुभा देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। टीसनं स्टुडंट्स फोरममधील बंदी उठवली। बंदीच्या विरोधात विद्यार्थी आणि शिक्षकांनी पुकारलं होतं आंदोलन। आंदोलनाची दखल घेत बंदीचा निर्णय मागे। 22 सप्टेंबरला होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये मनसे तटस्थ भूमिकेमध्ये। सिनेट निवडणुकीमध्ये मनसेचा कुठल्याही पक्षाला उमेदवाराला पाठिंबा नाही। ठाकरे गटाची युवा सेना विरुद्ध अभाविप असा संघर्ष पाहायला मिळणार। सिडकोच्या 40,000 घरांसाठी दसऱ्याला सोडत। वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर, नेरूळ या मोक्याच्या ठिकाणी रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या घरांसाठी सोडत। संजय शिरसाट यांनी स्वीकारला सिडको अध्यक्षपदाचा पदभार। संजय शिरसाट यांचे सिडको कार्यालयामध्ये येताना जोरदार स्वागत। ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला हायकोर्टामध्ये आव्हान। शपथपत्रामध्ये आईच्या नावाचा उल्लेख नसल्यानं अपात्र ठरवण्याची मागणी। मिहिर कोटेचा यांच्यासह अन्य उमेदवारांना भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाचे आदेश। कष्टकरी संघटनेचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव। आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सरकार जाणीवपूर्वक फसव्या योजना आणू पाहत असल्याचा आरोप। भिवंडी पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची बदली। त्यांच्या जागी पोलीस उपायुक्तपदी मोहन दहिकर यांची नियुक्ती। मुंबईच्या असलफा साकीनाका परिसरामध्ये पाण्याची समस्या। ठाकरे गटाचा पालिका एल विभागावरती मोर्चा। हक्काचं पाणी देण्याची आंदोलक महिलांची मागणी। बोरिवलीमध्ये मागील 7 वर्षांपासून रखडलेले झोपडपट्टीधारकांचे भाडे झोपडीधारकांच्या खात्यामध्ये जमा। मुख्यमंत्री आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नानं अखेर झोपडीधारकांना मिळाला न्याय। महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या मार्फत कोळी समाजाकडून काँग्रेसच्या नेत्यांना निवेदन। वाढवण बंदर रद्द करण्याची निवेदनामध्ये मागणी। ठाण्यामधल्या देव कॉर्पोरा या इमारतीच्या 11व्या मजल्यावरती आग। जिजाऊ फाउंडेशन संस्थेच्या कार्यालयामध्ये आग। आगीवरती नियंत्रण मिळवत अग्निशमन दलानं 10 जणांची केली सुटका। आणि आता पाहूयात गुन्हेगारी विश्वातल्या काही बातम्यांचा वेगवान आढावा। बारामतीच्या 2 अल्पवयीन मुलींवरती पुण्याच्या हडपसरमध्ये लैंगिक अत्याचार। या प्रकरणामध्ये बारामती पोलिसांकडून 3 अटक तर आरोपी अद्यापही फरार।
नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये खोट्या पत्रकावरती बोगस भरतीचा प्रकार उघड। सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या पत्रकावरून शेकडो युवकांचा रुग्णालयामध्ये गर्दी। घटनेचा नाशिक पोलिसांकडून तपास सुरू। सांगलीमध्ये 1.5 वर्षाच्या बालकावरती भटक्या कुत्र्याचा हल्ला। महानगरपालिकेचं भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष। महानगरपालिकेनं लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी। मुंबईमधल्या गोवंडी भागामध्ये 33 वर्षीय तरुणाची फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या। आत्महत्येच्या पूर्वी होणारी पत्नी आणि तिच्या कुटुंबावरती केले मानसिक छळाचे आरोप। नागपूरमध्ये इस्रो आणि नासामध्ये नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक। तरुणांकडून 4.5 कोटी लुबाडल्याचं समोर। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। आणि आता पाहूयात काही राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। विधानसभा सुपरफास्ट। पुण्यामध्ये आज तिसऱ्या आघाडी संदर्भात बैठक। छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांची परिवर्तन महाशक्तीची घोषणा। 23 आणि 24 सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा। अमित शहा संभाजीनगरमध्ये घेणार विदर्भ आणि मराठवाड्याच्या नेत्यांची बैठक। फडणवीस, बावनकुळे, भूपेंद्र यादव राहणार उपस्थित। 23 आणि 24 सप्टेंबरला मुंबईमध्ये भाजपची मॅरेथॉन बैठक। या बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावांवरती शिक्कामोर्तब होणार। महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला 4-5 दिवसांमध्ये जाहीर केला जाईल। शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची माहिती। महायुतीचे नेते जागा वाटप जाहीर करतील, शिरसाट यांचं वक्तव्य। महायुतीमध्ये 288 पैकी 168 जागांवरती कोणताही वाद नाही। बहुतांश जागा सिटिंग गेटिंग फॉर्म्युल्यामुळे निकाली निघाल्या। एबीपी माझाला महायुतीमधल्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। जागा वाटपासंदर्भात महायुतीची 24 आणि 25 सप्टेंबरला बैठक। वाद असलेल्या जागांवरती दिल्लीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती। विधानसभेला भाजप राज्यामध्ये 160 जागा लढण्याची शक्यता। दरम्यान 10 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता। त्या दृष्टीनं वेळेच्या आधीच उमेदवार जाहीर करण्याकडे भाजपचा कल। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावरती चर्चा। विधानसभेमधील महायुतीमध्ये 70 पेक्षा अधिक जागांवरती दावा केला जाणार असल्याची माहिती। विद्यमान आमदारांचं तिकीट न कापण्याची बैठकीमध्ये हमी। राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीमध्ये तक्रार करणार असल्याची सूत्रांची माहिती। वादग्रस्त वक्तव्यांमधून तेढ निर्माण करण्याला राष्ट्रवादीचा आक्षेप। प्रफुल्ल पटेल तटकरे थेट दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींशी करणार संवाद। आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये मनसेकडून विजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन। मनसे आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देणार। रुपाली चाकणकर स्वतः आधी शरद पवार गटामध्ये होत्या, आता अजित पवार गटामध्ये आहेत। त्यामुळे त्यांनी आपलं पहिले पाहावं, दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावू नये। टीका करणाऱ्या चाकणकरांचा खडसेंनी घेतला समाचार। अजित पवारांनी सासूबाईंना 1999ला उमेदवारी दिली, तेव्हापासून अजित पवार आणि राष्ट्रवादीसोबत आहोत। एकनाथ खडसेंचा अभ्यास कमी पडतो, रुपाली चाकणकर यांचा पलटवार। महायुतीच्या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या वाट्यामधील पिंपरी विधानसभेची ही मागणी करणार शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा दावा। महायुतीचे सहयोगी आमदार असलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू विकास आघाडी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता। त्यामुळे राजेंद्र पाटील यड्रावकर शाहू विकास आघाडीकडूनच निवडणूक लढण्याची शक्यता। कोकणातल्या 3 जागांवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच। चिपळूण आणि सावंतवाडीच्या जागेवरती शरद पवार गटाचा दावा, तर राजापूरच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही। अश्विनी जगताप तुतारी फुंकणार ही एक अफवा। अश्विनी जगताप भाजपकडूनच लढण्यावरती ठाम। विरोधकांनी हे घडवून आणलेलं षडयंत्र, अश्विनी जगताप यांनी केलं स्पष्ट। नागपूर ग्रामीणच्या 6 विधानसभा जागा भाजप लढणार, सुधाकर कोहळे यांची माहिती। त्यामुळे रामटेकचे शिवसेना समर्थक अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांच्या समोरील पेच वाढला। उत्तम जानकर यांनी शरद पवारांची भेट घेतली। माळशिरसमधून उत्तम जानकर इच्छुक, त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची चर्चा।
सुनील केदार आमदार असलेल्या सावनेर विधानसभेमध्ये भाजपची डोकेदुखी वाढणार। आशिष देशमुख यांना या ठिकाणावरून उमेदवारीची शक्यता, तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश टेकाडे सावनेरमधून लढण्यास इच्छुक। यवतमाळच्या दिग्रसमधील नामवंत वकील ॲडव्होकेट साजिद वर्षानी यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। पक्षप्रवेश करताच साजिद वर्षानी यांची पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती। माढ्यामध्ये तुतारीकडून इच्छुक असलेल्या 8 उमेदवारांनी टेंभुर्णीमधील अतिमहारुद्र महादेव मंदिरामध्ये जात घेतली शपथ। ज्याला शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळेल त्याच्या मागे उभे राहण्याचा घेतला निर्णय। जळगावच्या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे भावी मंत्री असा उल्लेख असलेले बॅनर राजकीय वर्तुळात चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।